राज्य सरकारनं बृहन्मुंबई वगळता राज्यभरात 2011 पर्यंत झालेली आणि सध्या केवळ निवासासाठी अस्तित्वात असलेली अतिक्रमणं नियमानुकूल करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आलाय. राज्यातील लाखो गरीब आणि गरजू कुटुंबांचा निवासस्थानाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी सरकारनं हे महत्त्वाकांक्षी पाऊल उचलल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. या निर्णयानुसार कोणत्याही परिस्थितीत भारताचा नागरिक नसलेल्या व्यक्तीचं अतिक्रमण नियमित होणार नाही. अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यानं याची दक्षता घ्यायची. असं अतिक्रमण आढळलं तर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याचे आदेश दिलेत. या आदेशानुसार 500 चौरस फुटापर्यंतचं निवासी अतिक्रमण पूर्णपणे विनामूल्य नियमानुकूल करण्यात येणार आहे. तर उर्वरित क्षेत्रासाठी प्रचलित बाजार मूल्याच्या केवळ 10% रक्कम कब्जे हक्कासाठी आकारली जाईल. नदीपात्र, नाले, गायरान, सार्वजनिक रस्ते, वन, स्मशानभूमी, खेळण्याचं मैदान, शाळा, रुग्णालय यासाठी आरक्षित असलेल्या जमिनींवरील अतिक्रमणं कोणत्याही परिस्थितीत नियमित केली जाणार नाहीत. अशा बाधित कुटुंबांना प्रधानमंत्री आवास योजनेतून पर्यायी घरं उपलब्ध करून देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.